पहिल्या पार्टमध्ये बघितला असेल तुम्ही, कास पठारला आलो आहे आम्ही. बघितला नसेल तर तो बघा व्हिडिओ. आणि आता आम्ही तर सगळं फिरून झालंय. कुमुदिनी लेक पण बघितलं कमळांचं. आता आम्ही जाणार आहे जेवायला हेरिटेज वाडीमध्ये. मस्त फोटो काढले, व्हिडिओ काढले, इथं मस्त फुलं बघितले, सगळे छान वाटलं. आणि आता जेवायची सोय केली आहे हेरिटेज वाडी, ते पण छान आहे बघायला. पुढं व्हिडिओ बघा लास्टपर्यंत आम्ही कशी मजा केली. आणि तिथून जाणार आहे आम्ही ठोसेघर धबधबा. मी आधी पण व्हिडिओ टाकले 2 वेळा ठोसेघर वॉटरफॉलचे, तेव्हाच मी गेलेले आधी साताऱ्यामधूनच. आणि लास्टला आहे आमचा थोडासा डान्स बसमधला. जाताना तर आम्ही शांत बसलेलो, पण येताना सगळ्यांनी डान्स केला. तो पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पार्किंगला जाणार आहे. जर ट्रॅफिक असेल तर मी फोन करेन. ठीक आहे, तुम्हाला चालत यावं लागेल पार्किंगला. जर ट्रॅफिक नसेल तर बस येईल. 3 वाजलेत. आता आम्ही जेवायला आलो हेरिटेज वाडी. छान आहे ना ग. व्हेज नॉन व्हेज तुम्ही पण दे. हाताने भाकरी घे. मी पण काढलाय फोटो. भूक लागली आहे असं तर आम्ही मिसळ खाल्लेली मध्ये नाश्ता सकाळी बघितला असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. पण सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही आवरून बाहेर आहे, तर भूक लागली, कंटाळा पण आलाय. पण इथं जेवण मस्त होतं, व्हेज नॉन व्हेज. हेरिटेज वाडी तुम्ही पण आला तर भेट द्या हेरिटेज वाडीला. आराम करायला आणि बघायला सुद्धा छान आहे. लहान मुलांसाठी पण स्विमिंग टँक सगळं छान आहे. इथं जवळच आहे तिथून कास पठारपासून, तर तुम्ही पण इथं भेट द्या नक्की. आणि जेवण तर एकदमच मस्त होतं, छान सोय केलेली सगळी. अच्छा. ए तुम्ही दोघं बसा, पटकन फोटो काढूया आपण. ए थांबा रे इथं. तुला झालं झालं. हा ह्या दोघांचं काढते. हास रे कार्तिक. अरे काय जा. ओ चला, नाही तर उगाच आपल्यावर ओरडतील. तुमच्या सेल्फी काढूया. कुठे काय काय ते जाणून देते. हात पाय किडनी कुठे गेली त्याची आई? पाणी भरून घेऊन येते. अरे चल ना, चला काढते. पाहिलं बोलून जाणार तुला माझं ठेवू नको, बोललेलं ठेवू नको. नाही ग, बोललेलं ठेवू नको, मला मराठी येत नाही. परमेश्वरला जाते वेळेस पण असं करतं बघ. हो, परत एकदा 2 महिन्यांनी परत 2 महिन्यांनी परत लगेच. नाही इकडं करतीये माझा. तिकडून वाट आहे येताना. हो, आपण फोटो नाही काढली, हळूया. आता ती होय.
सकाळपासून एवढं चाललो आम्ही कास पठारला. आता ठोसेघरला परत एकदा, पण चालल्यानंतर मस्त दिसणार आहे धबधबा छान, जो मी जूनमध्ये पण बघितलाय. आपण दगडावर उभा राहायचे फोटो काढूया. भारी बघायला छान आहे. मागची साईड धबधब्याची. चला ना, काय नाही तसंच या. सगळं बघून अंधार पडलेला, त्यामुळे आम्ही जास्त धबधब्याजवळ थांबलो नाही. आता बसमध्ये सगळे शांत बसलेले, तर आम्हीच असे डान्सवाले गाणे लावले, कारण कंटाळा आलेला शांत शांत गाणी ऐकून. येताना पण कोणी डान्स नव्हता केला. आम्हाला तर वाटत होतं की करावं, आणि लगेच आलं पण सातारा पुण्यावरून, आणि सगळ्यांना डान्स करायचा होता हे नंतर कळालं. गाणी लावली तशी, तर नंतर सगळा पूर्ण दंगाच होता. थोडेसे मी व्हिडिओ केले, जास्त नाही टाकत आहे यामध्ये डान्सचे व्हिडिओ. रिव्ह्यूज सांगायचे आता आपले. रिव्ह्यूज कसं वाटलं. मध्ये 9 नंतर चहा प्यायला थांबलेलो तिथं. सातारी कंदे पेढे पण बरेच जणांना घ्यायचे होते, आणि परत बसलो बसमध्ये चहा पिऊन पुण्यासाठी. पाणी पाणी कोंबडी पळाली तंगडी करून लंगडी.
तुम्ही पण नक्की जेव्हा सीझन असेल फुलांचा तेव्हा कास पठारला जाऊन या. आणि कास पठारपासून हेरिटेजवाडी जवळ आहे, तिथं पण भेट द्या. छान मस्त आहे बघायला. आणि ठोसेघर वॉटरफॉल आणि साताऱ्यामध्ये भरपूर म्हणजे बघायला आहेत बाकीचे पण, तर तुम्ही एक दिवसात बाकीचे पण फिरू शकताय. आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. पहिला पार्ट आहे तो पण बघा.